मोरबे पाईपलाईनच्या देखभालीनंतर पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा नवी मुंबई महापालिकेने केलाय। तरीही नवी मुंबईतील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। कमी दाबानं पाणी पुरवठा आणि काही ठिकाणी अजिबात पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत। मात्र आता सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानकं मध्य रेल्वेकडे हस्तांतर करण्याचे रेल्वे प्रशासनानं मान्य केले, त्यामुळे नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होणार आहे। नागपूर मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आणि भविष्यातही कोकणात येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। आजपासून ही रेल्वे नियमित धावणार आहे। मध्य रेल्वेनं पनवेल आणि सावंतवाडी दरम्यान 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या। सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवाशांची मागणी वाढली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या अतिरिक्त सेवांमध्ये पनवेल आणि सावंतवाडी रोड दरम्यान 8 साप्ताहिक विशेष गाड्या आणि पनवेल ते मडगाव दरम्यान 2 विशेष गाड्यांचा समावेश आहे। राज्यातील विद्यापीठ महाविद्यालयांना इंधन बचतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य, परदेश दौऱ्यावर मर्यादा ही शिक्षण विभागाकडून राज्यातले विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर घालण्यात आलेल्या आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या काटकसरीच्या आव्हानाचे शक्य तेवढं पालन करा असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिका प्रशासनाला दिलेत। अधिकाऱ्यांनी एकाच वाहनाचा वापर करावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं। देशात पेट्रोल डिझेलचा वापर करणाऱ्यांमध्ये राज्यात अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य आघाडीवर आहेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेलच्या आकडेवारीतून माहिती समोर आली आहे। उत्तर प्रदेश हे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाच्या वापरात देशात पहिल्या क्रमांकावर आहे। भारताच्या आगामी डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना स्पष्ट इशारा दिलाय। जनगणनेदरम्यान माहिती देण्यास नकार देणं किंवा खोटी माहिती पुरवणं हा कायदेशीर गुन्हा आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय। येत्या दिवाळीपूर्वी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। प्रकल्पाचे 80% काम पूर्ण झाले, लवकर प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं डास प्रतिबंधक योजनांची आखणी केली आहे। डासांच्या उत्पत्ती संस्थांच्या ठिकाणी संयुक्तपणे प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। प्रत्येक बेघराला 5 वर्षात घर देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी ग्वाही दिली आहे। महाराष्ट्रामध्ये एका वर्षात 30 लाख घरांचं हे उद्दिष्ट मिळाले आणि घरांसाठी 9,000 कोटी रुपये मिळाले। पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणारे जिल्हा वार्षिक योजनेसाठी 1,472 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। गेल्या वर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली। मुंबईकरांना दिवसा कडक उन्हाचा आणि रात्री प्रचंड उकाड्याचा दुहेरी फटका बसतोय। दिवसभर 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणारा पारा, रात्री कमी न होणारं तापमान यामुळे शरीराला विश्रांती मिळेनाशी झाली आहे। उष्णतेबरोबर दमट हवेमुळे बेचैनी आणि झोप न लागण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। नागपूर, अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे। 16 ते 18 मे पर्यंत उष्णतेचा हा येलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं जारी केला। या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन नागपूर विभागीय आयुक्तांनी केलं आहे। बदलापूर शहरातल्या बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात आता नगरपालिका प्रशासन आक्रमक झाली आहे। अधिकृत जागेवरच मच्छी विक्री करण्याचे आदेश महापालिका प्रशासनानं दिलेत। मात्र मच्छी विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी घेतली आहे। त्यामुळे आता बदलापूरमध्ये मच्छी विक्रेत्यांवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालं। NRI कॉम्प्लेक्समधच्या खाडी परिसरात हे फ्लेमिंगो पक्षी दाखल झालेत। सध्या खाडी परिसरामध्ये मनमोहक दृश्य पाहायला मिळते। विमानाच्या तिकीट दरामध्ये काही प्रमाणात सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। प्रवाशांना दिलासा देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिलेले आहेत। उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय। बदलापूरच्या खरवई परिसरातून मोठ्या प्रमाणात शहराचं आणि MIDCतील सांडपाणी नदीमध्ये सोडलं जात असल्यानं नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होतीये। उल्हास नदीतून अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो। मात्र नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडल्यानं पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे।
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होतीये. अल्प अत्यल्प गटातील घरांची संख्या कमी होतीये, त्यामुळे अत्यल्प गटामध्ये प्रचंड नाराजी आहे. घरांना कमी प्रतिसाद मिळतोय.